एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सागर कोटकरचा शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल, महत्वाचा आहे. स्ट्रायकर सेनवरती उत्कर्ष कोटावळे पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती. समीकरण बदललंय. एक बॉल 2 ची आवश्यकता आहे. अर्थातच आपले हातपाय चालण्यापेक्षा आपलं डोकं चालणं महत्वाचं आहे आणि तेच उत्कर्ष कोठावळेने चालवलं आणि वाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा डाव मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. एक बॉल 2 ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र बदललंय. आता दबाव गोलंदाजावरती, कारण एक धाव आली तर सुपर ओव्हर 2 धावा आल्या तर विजय गौसिया स्पोर्ट्सचा संघ मात्र डॉट बॉल या मॅच मध्ये विजय मिळवून देऊ शकतो एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाला. शेवटचा एक बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकर एन वरती उत्कर्ष कोटावळे समोर. सागर कोटकर गोलंदाजी चांगली राहिली आहे, मात्र हा बॉल महत्वाचा असणार आहे. हा बॉल अस्तित्व टिकवणारा असणार आहे. एक बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल. ओहो, या चेंडूवरती रनआउटची विकेट. रनआउटची विकेट म्हणजेच काय, फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा संघ ठरलाय या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्टचा संघ. से 6 चेंडू 10 धावा रोखण्याचा